दत्त महाराज म्हणतात, ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचे आयुष्य कधीही उद्ध्वस्त होणार नाही. ज्यांनी तुझे आयुष्य बर्बाद केले, ज्यांनी तुला क्षणोक्षणी अपमान करून दूर केलं, त्यांनाही आता त्यांच्या कर्माची फळे मी स्वतः देणार. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको. ही कथा 3 मिनिटात तुझ्या नशिबाचे फासे बदलू शकते आणि तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करून तुझ्या भाग्यातील सर्व दुःख संकटे नाहीसे करू शकते. त्यामुळे तू ठरव, ही कथा अर्ध्यावर सोडायची की शेवटपर्यंत ऐकायची. एक गोष्ट नक्की आहे, ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत एकाग्रतेने आणि निस्वार्थ भावनेने श्रवण केली तर मनातील भीती, संभ्रम आणि अपराधबोध दूर होऊ लागतो. सत्य बोलण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आणि मौन कधी पाप ठरते याची खोल जाणीव या कथेतून मिळते. ही कथा आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. मी योग्य वेळी सत्यासाठी उभा राहिलो का, की भीतीपोटी गप्प बसलो? ही कथा ऐकणाऱ्याच्या मनात धर्म, करुणा, क्षमा आणि न्याय यांचे बीज रोवते. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी तोच विजयाचा मार्ग असतो यावर अढळ विश्वास निर्माण करते. शांत चित्ताने ही कथा ऐकल्यास अंतःकरण हलके होते, विवेक जागा होतो आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. ही कथा आठवण करून देते, अन्याय करणे पाप आहेच, पण अन्याय पाहून गप्प राहणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. या अद्भुत कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वराचा चमत्कार आपल्या भाग्यात होण्यासाठी दत्तगुरु चमत्कार करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजची कथा लाईक करून 3 भक्तांना ही शक्तिशाली कथा शेअर करा. बघा, दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत. तसेच मरेपर्यंत तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया. तुम्हाला खोटे बोलणे हे जगातील सर्वात मोठे पाप वाटते का? जर तुम्हाला असे वाटत असेल तर थांबा. आजची कथा तुमचे विचार बदलेल. कल्पना करा की तुमच्या समोर एका निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत आहे. कोणाची तरी इज्जत हिरावली जात आहे किंवा कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही सर्व काही माहीत असूनही गप्प बसलाय. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं. मग तुम्ही पापाचे भागीदार होणार नाही का? आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहोत जी तुमच्या मणक्याला थरथर कापेल. ही कथा आहे भारती नावाच्या एका साध्या मुलीची, जिथे सुखी संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. आणि तुम्हाला माहीत आहे का की तिचा खरा गुन्हेगार कोण होता? तर गुन्हा करणारा राजकुमार नक्कीच तो होता, पण त्याहूनही मोठा गुन्हेगार तो माणूस होता ज्याला सर्व काही माहीत होतं, पण तो गप्प राहिला. ही कथा तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल की गप्प राहणे हे हत्ये इतके पाप असू शकते का? महाभारतात भीष्म पितामहांच्या मौनाने कुरुक प्रदेश मृतदेहांनी भरला होता. त्याचप्रमाणे या कथेतील एका साक्षीदाराच्या मौनामुळे झालेला विनाश जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर शांत बसा. नीतिमत्ता आणि अनितीची ही रोमांचक कहाणी ऐका, जी तुम्हाला खूप भावेल. गंगा नदीच्या काठावरील एका छोट्या गावात रामपूर नावाचे एक सुंदर कुटुंब राहत होते. कुटुंबात 3 सदस्य होते: रामप्रसाद, त्याची पत्नी गीता आणि त्यांची लाडकी मुलगी भारती. रामप्रसाद एक कष्टकरी शेतकरी होता. त्याच्याकडे एक छोटीशी जमीन होती. लहान घर होते, पण प्रेमाने भरलेले होते. गीता घरातील सर्व कामे करायची आणि भारती तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांची तारा होती. ती फक्त 16 वर्षांची एक सुंदर आणि साधी मुलगी होती. रामप्रसाद दररोज सकाळी शेतात कामाला जायचा. गीता घरकाम करायची आणि संध्याकाळी तिघेही मिळून जेवायचे.
भारती तिच्या आईला मदत करायची. ती पाणी आणायची, घर स्वच्छ करायची आणि इतर छोटी मोठी कामे करायची. ते कुटुंब खूप आनंदी होते. ते प्रत्येक सणाला एकत्र मंदिरात जायचे. दररोज संध्याकाळी रामप्रसाद त्याच्या मुलीला गोष्टी सांगायचा. भारती त्याच्यावर खूप प्रेम करत असे. ती तिच्या वडिलांना बोलायची, बाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. आणि रामप्रसाद हसत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा. पण आयुष्य एकसारखे राहत नाही. आनंद येतो आणि दुःखही येते. एके दिवशी रामप्रसाद शेतात काम करत होता. हवामान खूप गरम होते आणि सूर्य तापला होता. त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तो एका झाडाखाली बसला. पण अचानक त्याला चक्कर येऊ लागली. त्याचा श्वास जलद झाला. त्याच्या छातीत दुखू लागले. जवळपास कोणीच नव्हते. त्याला जोरात ओरडायचे होते, पण आवाज आला नाही. लवकरच त्याचे डोळे मिटले गेले. जेव्हा तो संध्याकाळी घरी परतला नाही, तेव्हा गीता आणि भारती काळजीत पडल्या. गीताने काही गावकऱ्यांना बोलावले आणि ते सर्व शेतात गेले. तिथे पोचल्यावर त्यांना रामप्रसाद झाडाखाली निर्जीव पडलेला दिसला. गीता मोठ्याने रडू लागली. भारती तिच्या वडिलांकडे धावत गेली आणि त्यांना हाक मारली, बाबा जागे व्हा, बाबा जागे व्हा. पण रामप्रसाद पुन्हा कधी सुटला नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. तो हे जग सोडून गेला होता. संपूर्ण गावात दुःखाची लाट पसरली. रामप्रसादाच्या अंत्यसंस्काराला सर्वजण उपस्थित होते. गीता आणि भारतीचा आधार गेला होता. ज्या व्यक्तीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते, तो गेला होता. तो अचानक निघून गेला. रामप्रसाद गेल्यानंतर घरात अंधार पडला. गीता अनेक दिवस रडत होती. भारती देखील तिच्या वडिलांची आठवण करून रडत होती. पण हळूहळू तिला जाणवले की रडून काही फायदा होणार नाही. आता तिला स्वतःचे आणि आईचे पोट भरण्यासाठी काहीतरी करावे लागेल. शेती लहान होती आणि खूप कमी उत्पन्न मिळत होते. ते तिच्यासाठी पुरेसे नव्हते. गीताने गावात कामावर जाण्याचा निर्णय घेतला. ती इतरांच्या घरी भांडी धुवू लागली, कपडे धुवू लागली, झाडू लादी ही सर्व कामे करू लागली. त्यामुळे तिला थोडे पैसे मिळू लागले. भारती तिच्या आईला इतके कष्ट करताना पाहून वाईट वाटायचे. ती म्हणायची, आई, तू इतके कष्ट करतेस याचे मला खूप वाईट वाटते. मलाही काहीतरी करायचे आहे. गीता म्हणायची, बेटा, तू अजून लहान आहेस. फक्त घरकाम पुरेसे आहे. पण भारती शांत बसली नाही. ती काय करू शकते याचा विचार करू लागली. तिच्या डोक्यात एक कल्पना आली. गावाजवळ एक घनदाट जंगल होते, जिथे सुकलेली लाकडं भेटायची. भारतीने जंगलातून लाकडं गोळा करून बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून भारती दररोज सकाळी लवकर उठायची, जंगलात जायची, लाकडं गोळा करायची. तिथे एका मोठ्या गठ्ठ्यात बांधायची, डोक्यावर घरी घेऊन जायची आणि नंतर ते पूर्णपणे स्वच्छ करून बाजारात विकायला जायचे. सुरुवातीला हे काम खूप कठीण होते. लाकडं जड होती. जंगलातील काटेरी झुडपे काटेरी होती आणि कधीकधी तिला जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू यायचे, ज्यामुळे भारती घाबरायची. पण तिने हार मानली नाही. तिला माहीत होतं की तिची आई खूप कष्ट करते आणि तिने तिच्या आईला मदत केली पाहिजे. हळूहळू भारतीला लाकडं विकण्याचा अनुभव आला. ती बाजारात एका नियुक्त ठिकाणी बसायची, जिथे लोक तिच्याकडनं लाकडं खरेदी करायचे. तिच्या काठ्या छान आणि कोरड्या होत्या, ज्यामुळे लोकांना त्या आवडायच्या. भारती दररोज काही पैसे कमवत असे. ती तिच्या आईला देत असे. गीताला तिच्या मुलीच्या कष्टाचा अभिमान वाटत होता, पण तिला वाईटही वाटत होते. तिला वाटायचं की तिच्या मुलीला इतक्या लहान वयात इतके काम करावे लागत आहे, पण ती असहाय्य होती. त्या दोघी मिळून त्यांचे घर चालवत होत्या. जेव्हा जेव्हा भारती तिच्या आईला थकलेली पाहायची, तेव्हा ती म्हणायची, आई, मला तू गावोगावी जाऊन लोकांच्या घरी काम करतेस, ते मला अजिबात आवडत नाही. गीता हसून म्हणायची, बेटा, ही एक लाचारीची गोष्ट आहे. माणसाला
पोटासाठी हे करणं गरजेचं असतं. भारती आणि गीता दोघेही त्यांच्या घराचे पालनपोषण करण्यासाठी खूप कष्ट करत होत्या. कधीकधी गीता आजारी पडायची. त्या दिवसात भारती तिच्या आईची काळजी घ्यायची, घरकाम करायची आणि लाकडंही विकायची. भारती खूप हुशार मुलगी होती. तिला माहीत होते की जर ती कमकुवत झाली तर त्यांचे घर कसे टिकेल, म्हणून ती नेहमीच खंबीर राहिली. त्याच गावात देवेंद्र नावाचा एक मुलगा राहत होता. देवेंद्र आणि भारती बालपणीचे मित्र होते. ते एकत्र खेळायचे आणि एकत्र मंदिरात जायचे. देवेंद्रचे कुटुंब खूप गरीब होते, पण त्यांच्याकडे थोडी जास्त जमीन होती. देवेंद्र त्याच्या वडिलांना शेतीत मदत करत असे. भारतीच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच त्याला खूप दुःख झाले. त्याला भारतीला मदत करायची होती. देवेंद्र दररोज भारतीला भेटायचा आणि विचारायचा, भारती, तुला काही हवे आहे का? मी तुला काही मदत करू शकतो का? भारती म्हणायची, नाही देवेंद्र, आम्ही ठीक आहोत, धन्यवाद. पण देवेंद्र शांत बसायचा नाही. जेव्हा भारती जंगलातून लाकडे आणायची तेव्हा देवेंद्र कधी कधी तिच्यासोबत जायचा आणि तिला मदत करायचा. तो भारतीला जड गठ्ठे वाहून नेण्यास मदत करायचा. कधीकधी तो घरून अन्न आणायचा आणि भारती व गीताला द्यायचा. हळूहळू भारती आणि देवेंद्र यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होत गेली. वेळ निघून गेला आणि ते दोघेही मोठे झाले. भारती आता 18 वर्षांची होती. देवेंद्र 20 वर्षांचा होता. देवेंद्र भारतीवर प्रेम करू लागला होता. तो तिच्या कष्टाने, तिच्या साधेपणाने आणि तिच्या दयाळूपणाने मोहित झाला. त्याला वाटलं, भारती खूप अद्भुत आहे. तिने तिच्या कुटुंबासाठी खूप काही केले आहे. ती माझ्यासाठी सर्वोत्तम पत्नी नक्कीच बनेल. भारतीला देखील देवेंद्र आवडायचा. तिला माहीत होतं की देवेंद्र एक चांगला मनुष्य आहे आणि त्याने नेहमीच तिला आणि तिच्या आईला मदत केली आहे. एके दिवशी देवेंद्रने भारतीला म्हणण्याचे धाडस केले, भारती, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. भारतीने विचारले, हो देवेंद्र, मला सांग. देवेंद्रने उत्तर दिले, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? भारतीचा चेहरा लाल झाला. खाली पाहत ती म्हणाली, देवेंद्र, तू मलाही आवडतोस, पण मला माझ्या आईला विचारावे लागेल. देवेंद्र आनंदी झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या पालकांशीही बोलेन. देवेंद्रने त्याच्या पालकांना भारतीबद्दल सांगितले. त्याच्या पालकांना देखील ती खूप आवडली. त्यांना माहीत होते की ती एक चांगली आणि मेहनती मुलगी आहे. त्यांनी देवेंद्रला परवानगी दिली. देवेंद्रची आई म्हणाली, बेटा, भारती खूप छान मुलगी आहे. आम्हाला आनंद आहे की तू तिला निवडलेस. भारतीने तिच्या आईशीही बोलली. गीताला देवेंद्र खूप आवडायचा. तिला माहीत होतं की देवेंद्र एक चांगला मुलगा आहे आणि तो भारतीला आनंदी ठेवेल. तिने भारतीला आशीर्वाद दिला. दोन्ही कुटुंबांनी मिळून भारती आणि देवेंद्रचे लग्न लावले. गावात आनंदाची लाट पसरली. भारती आणि देवेंद्र लग्न करत आहेत हे पाहून सर्वांना आनंद झाला. ते एकमेकांवर खूप प्रेम करत असत. भारतीला वाटले की आता तिच्या आयुष्यात आनंद पुन्हा नव्याने परत येईल. तिच्या आईला आता काळजी करण्याची गरज नाही. देवेंद्र आणि ती एकत्र सर्वांची काळजी घेतील. पण देवाच्या योजना काही वेगळ्याच होत्या. या आनंदाच्या मध्ये त्यांच्या आयुष्यात एक वादळ येणार होते. त्या राज्याच्या राजाचे नाव महाराज विक्रमसिंह होते. तो खूप न्यायी आणि दयाळू राजा होता. त्याला राजकुमार अर्जुन नावाचा मुलगा होता. राजकुमार अर्जुन खूप देखणा आणि शूर होता, पण त्याचा एक वाईट स्वभाव होता. तो खूप गर्विष्ठ होता. त्याला असं वाटत होतं की या जगात काहीही कधीही त्याचं होऊ शकतं. त्याला जे हवे आहे ते त्याला मिळालेच पाहिजे. राजा विक्रमसिंह आपल्या मुलावर खूप प्रेम करत असे. म्हणूनच त्याने कधीही राजकुमार अर्जुनाला फटकारले नाही.
म्हणूनच राजकुमार अर्जुन हळूहळू मार्गभ्रष्ट होऊ लागला. एके दिवशी राजकुमार अर्जुन त्याच्या घोड्यावर बसून शिकारीसाठी जंगलात जात होता. त्याच्यासोबत त्याचे काही सैनिक होते. वाटेत त्याला बाजारातून जायचे होते. तो जात असताना त्याला भारती दिसली. भारती लाकडं विकत होती. ती साधे कपडे घालून होती, पण तिचे सौंदर्य अद्वितीय होते. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती जी कुणालाही आकर्षित करू शकत होती. राजकुमार अर्जुनने भारतीला पाहिले तेव्हा तो तल्लीन झाला. त्याने आपला घोडा थांबवला आणि काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला. भारतीला माहीत नव्हतं की कोणीतरी तिला पाहत आहे. ती तिचे काम करण्यात व्यस्त होती. राजकुमार अर्जुनाला भारतीला ताब्यात घेण्याची इच्छा वाढू लागली. त्याने विचार केला, ही मुलगी किती सुंदर आहे. तिच्या साधेपणातही इतकी सुंदरता आहे. मी तिला माझी राणी बनवीन. त्या दिवसापासून राजकुमार अर्जुन दररोज बाजारात येऊ लागला. तो भारतीला दुरूनच पाहत असे. भारती दुर्लक्षित राहिली. ती तिचे काम करायची आणि नंतर घरी परतायची. काही दिवसांनी राजकुमार अर्जुनने भारतीबद्दल विचारपूस केली. त्याला कळलं की भारती एका गरीब कुटुंबातून आली होती आणि तिच्या आईसोबत राहत होती. तिचे वडील वारले होते. राजकुमार अर्जुनने विचार केला, ते तर आणखीच चांगले. मी या गरीब मुलीला संपत्ती देईन. ती माझी राणी बनेल आणि राजवाड्यात राहील. पण राजकुमार अर्जुनला माहीत नव्हते की भारतीचे देवेंद्रशी आधीच लग्न ठरले आहे आणि ती देवेंद्रवर प्रेम करते. एके दिवशी बाजारात कोणीही नसताना राजकुमार अर्जुनने भारतीकडे जाण्याचे धाडस केले. तो त्याच्या घोड्यावरून उतरला आणि भारतीकडे गेला. भारती लाकडाची व्यवस्था करत होती. राजकुमार अर्जुनने विचारले, तुझे नाव काय आहे? भारतीने वर पाहिले. तिच्यासमोर एक राजकुमार उभा होता. तिने नम्रपणे उत्तर दिले, माझे नाव भारती आहे राजकुमार. राजकुमार अर्जुनने विचारले, तू कुठे राहतेस? भारतीने उत्तर दिले, मी जवळच्याच गावात राहते. राजकुमार अर्जुन म्हणाला, मी तुझी सर्व लाकडे खरेदी करतो. त्याने भारतीला मोठी रक्कम दिली. भारतीला फार आनंद झाला आणि तिने राजकुमाराचे आभार मानले. राजकुमार अर्जुन म्हणाला, उद्या देखील एवढीच लाकडं आण. मी दररोज तुझ्याकडून लाकडं खरेदी करेन. भारती म्हणाली, हो राजकुमार, धन्यवाद. ती आनंदाने घरी गेली. राजकुमाराच्या मनात काय चाललं आहे हे तिला माहीतच नव्हतं. तिला वाटलं की राजकुमार खूप दयाळू आहे म्हणून तो तिच्याकडून लाकडं विकत घेत असे. दुसऱ्या दिवसापासून भारती दररोज बाजारात लाकडं घेऊन जात असे आणि राजकुमार अर्जुन ते विकत घेत असे. भारती आनंदी होती कारण ती आता चांगली कमाई करत होती. पण हळूहळू राजकुमार अर्जुनचे हेतू बदलू लागले. तो भारतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे. तो तिच्याशी बोलायचा, तिच्याबद्दल विचारायचा. भारतीला हे सर्व आवडत नव्हते. तिला अस्वस्थ वाटत होते. पण राजकुमार तिथेच असल्याने ती काहीच बोलू शकत नव्हती. एके दिवशी भारती लाकडं देत असताना राजकुमार अर्जुनने तिचा हात धरला. भारती घाबरली. तिने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, राजकुमार, तू हे काय करतोयस? मी तशी मुलगी नाही आहे. राजकुमार अर्जुन म्हणाला, तर मग तू तशी मुलगी नाहीस तर मग काय झालं? मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला माझी राणी बनवू इच्छितो. तुला राजवाड्यात राहायला मिळेल, चांगले कपडे मिळतील, तुला लाकडं मिळेल, तुला कधीही त्रास होणार नाही. भारतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, राजकुमार, माझे लग्न ठरले आहे. मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. कृपया मला जाऊ दे. अर्जुन संतापला. तो म्हणाला, तुला मला नाही म्हणण्याची हिंमत झालीच कशी? मी एक राजकुमार आहे. मला जे हवे आहे ते मला मिळालेच पाहिजे. तुला एका गरीब मुलावर प्रेम आहे, तो तुला काय देणार? मी तुला सर्व काही देऊ शकतो. भारती रडत रडत पळून गेली. तिच्या हातातून लाकडं पडली. ती थेट घरी गेली आणि तिच्या आईला मिठी मारून रडू लागली. गीताने विचारलं, बाळा, काय झालं? का रडत आहेस? भारतीने तिला सर्व काही सांगितलं. गीता रागवली
पण ती काय करू शकत होती? राजकुमार तिथेच होता. तिने भारतीला समजावून सांगितले, बेटा, तू आता लाकडं विकायला बाजारात जाणार नाहीस. आपण दुसरा मार्ग शोधू. भारतीने तिच्या आईशी सहमती दर्शवली. तिने कोणालाही काहीच सांगितले नाही, देवेंद्रलाही नाही. तिला वाटलं की जर देवेंद्रला कळलं तर तो राजकुमारीशी भांडेल आणि त्याला त्रास होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी देवेंद्र आला तेव्हा त्याने भारतीला विचारलं, तू बाजारात का गेली नाहीस? भारती म्हणाली, मी आता इथून पुढे लाकडं विकायला जाणार नाही. लाकडं विकायला तू जा. देवेंद्रला काहीतरी विचित्र वाटलं, पण त्याने काहीच विचारलं नाही. तो लाकडं घेऊन बाजारात गेला. राजकुमार अर्जुन भारतीची वाट पाहत होता. जेव्हा त्याने पाहिले की भारतीच्या जागी एक मुलगा आला आहे तेव्हा तो खूप रागावला. त्याने देवेंद्रला विचारलं, भारती कुठे आहे? देवेंद्रने उत्तर दिले, ती घरी आहे. मी तिच्या जागी लाकूड विकायला आलो आहे. राजकुमार अर्जुन रागाने म्हणाला, मला तुझे लाकूड नको आहे, आणि तिथून निघून गेला. भारतीच्या बोलण्याने राजकुमार अर्जुन दुखावला. त्याला तो अपमान वाटला. त्याने विचार केला की एका गरीब मुलीने मला नकारले आहे. मी एक राजकुमार ज्याच्याकडे सर्वस्व आहे, या मुलीने मला नाही म्हटले आहे. हे असह्य आहे. मी नक्कीच बदला घेईन. मी तिचे आयुष्य उद्ध्वस्त करेन. जर ती माझी होऊ शकली नाही तर ती कोणाचीच होणार नाही. राजकुमार अर्जुनने दिवसरात्र या विचारात घालवले. त्याचे हृदय द्वेषाने आणि सुडाने भरले होते. काही दिवस गेले. देवेंद्रला काही कामासाठी जवळच्या शहरात जायचे होते. तो 3-4 दिवसांसाठी गाव सोडून जाणार होता. जाण्यापूर्वी त्याने भारतीला सांगितले, भारती, मी काही दिवसांसाठी शहरात जात आहे. तू स्वतःची काळजी घे. मी लवकरच परत येईन. भारती म्हणाली, ठीक आहे देवेंद्र, काळजी करू नको. आम्ही सर्व ठीक राहू. देवेंद्र शहराकडे निघून गेला. राजकुमार अर्जुनला कळलं की देवेंद्र शहरात गेला आहे. त्याने त्याच्या काही सैनिकांना बोलावले आणि त्यांना त्या मुलाला वाटेत थांबवण्याचा आदेश दिला. त्याला इतके जोरात मारा की तो अर्धमेला होईल, पण त्याला ठार करू नका. सैनिकांनी राजकुमाराच्या आदेशाचे पालन केले. ते लपले आणि देवेंद्र ज्या रस्त्यावरून जाणार होता तिथे बसले. देवेंद्र तिथून जात असताना सैनिकांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. देवेंद्रला धक्काच बसला. त्याने विचारले, तू कोण आहेस? मी तुझं काय नुकसान केलं आहे? पण सैनिकांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी देवेंद्रला खूप मारहाण केली. देवेंद्रने लढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आणखी सैनिक होते. त्यांनी देवेंद्रला इतकी मारहाण केली की तो जमिनीवर पडला. त्याचे संपूर्ण शरीर जखमी झाले. त्याचा चेहरा सुजला होता आणि तो बेशुद्ध पडला होता. काही वेळाने जेव्हा देवेंद्र शुद्धीवर आला तेव्हा सैनिक निघून गेले होते. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याला खूप वेदना होत होत्या. कसा तरी तो उठला आणि गावाकडे धावला. त्याला समजत नव्हतं की कोणी हल्ला केला आणि का केला. वाटेत त्याला काही गावकऱ्यांची भेट झाली. त्यांनी देवेंद्रला या अवस्थेत पाहिले आणि त्याला आधार दिला. घरी घेऊन गेले. भारतीने देवेंद्रला या अवस्थेत पाहिले तेव्हा तिने रडत विचारले, देवेंद्र, काय झालं? तुला कोणी मारलं? देवेंद्रने हसत उत्तर दिले, मला माहीत नाही. वाटेत काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला भारती. ते कदाचित डाकू असतील. पण खरं हे होतं की जेव्हा सैनिकांनी देवेंद्रला मारलं तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, हे तुमच्या त्या मुलीचे आभार माना. तिने आम्हाला तुम्हाला मारण्यास सांगितलं आहे. ती राजकुमारावर प्रेम करते आणि तुमच्यापासून दूर जाऊ इच्छिते. देवेंद्रला हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण तो त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याला माहीत होतं की भारती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि ती कधीही असे करू शकणार नाही. तरीही त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. त्याला आश्चर्य वाटलं की भारतीने त्याला राजकुमाराबद्दल का सांगितलं नाही. कदाचित खरोखर काहीतरी असेल. पण नंतर त्याने स्वतःला खात्री पटवून दिली की ती भारती अशी नाही आहे. ती त्याच्यावर प्रेम करते. हे सर्व खोटे होते. भारतीने देवेंद्रची
चांगली काळजी घेतली. तिने त्याच्या जखमांवर मलम लावले आणि त्याला खायला दिले. देवेंद्र हळूहळू बरा होऊ लागला. काही दिवसांनी जेव्हा देवेंद्र पूर्णपणे बरा झाला तेव्हा दोन्ही कुटुंबांनी भारती आणि देवेंद्रचे लग्न लवकरच करण्याचे ठरवले. त्यांनी लग्नाची व्यवस्था केली. भारती आणि देवेंद्र दोघेही आनंदी होते. गावात लग्नाची तयारी सुरू झाली. जेव्हा राजकुमार अर्जुनला भारती आणि देवेंद्रच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा तो संतापला. काळोख्या राजकुमार अर्जुनने एक योजना आखली. त्याने रात्री भारतीच्या घरात घुसून तिला पळवून नेण्याची योजना आखली. जर भारतीने आवाज केला तर तो तिला गप्प करेल. तो भारतीला राजवाड्यात घेऊन जाईल आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न करेल. राजकुमार अर्जुनला वाटलं की तो राजकुमार असल्याने त्याला कृत्याविरुद्ध कोणीही काहीच बोलणार नाही. रात्रीची वेळ होती आणि संपूर्ण गाव झोपले होते. काळे कपडे घालून आणि चेहरा झाकून राजकुमार अर्जुन भारतीच्या घरी पोहोचला. तो शांतपणे खिडकी उघडून आत गेला. भारती तिच्या खोलीत झोपली होती. राजकुमार अर्जुन शांतपणे तिच्या जवळ गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. भारती जागी झाली. कोणीतरी तिला उचलताना पाहून ती मोठ्याने ओरडू लागली, मदत करा, मदत करा, कोणीतरी आहे का? राजकुमार अर्जुनने लगेच भारतीचा गळा दाबला आणि तिला जोरात मारले. भारती गप्प बसली पण ती धडपडत राहिली. तिने राजकुमाराला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. राजकुमार अर्जुनने तिला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला पण भारतीच्या ओरडण्याने गीता जागी झाली. ती भारतीच्या खोलीत धावत गेली. तिला एक माणूस तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. गीता मोठ्याने ओरडली, चोर, चोर, कोणीतरी तिला वाचवा. राजकुमार अर्जुनला तिथे राहणे धोकादायक आहे हे समजले. त्याने भारतीला सोडून दिले आणि पटकन खिडकीतून उडी मारली. तो पळू लागला. गीताच्या ओरडण्याने गावकरी जागे झाले. काही लोक भारतीच्या घराकडे धावले. त्यांनी दार ठोठावले. गीताने दार उघडले. त्याच क्षणी रामू नावाचा एक माणूस त्याच्या घरातून बाहेर आला. रामू खूप सत्यवादी आणि प्रामाणिक माणूस होता. गावातील सर्वजण त्याचा खूप आदर करत होते. त्याने कधीही कोणाबद्दल वाईट बोललेही नव्हते. रामू बाहेर आला तेव्हा त्याने भारतीच्या घरातून एक माणूस पळत येताना पाहिला. चांदण्यांनी भरलेली रात्र होती त्यामुळे थोडा प्रकाश होता. रामूने काळजीपूर्वक पाहिले आणि तो राजकुमार अर्जुन म्हणून त्याने ओळखले. रामूला धक्का बसला. त्याला आश्चर्य वाटलं की राजकुमार तिथे काय करत असेल. भारती रडत बाहेर आली. तिचे कपडे फाटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर मारल्याचे चिन्ह होते. गावकरी जमले. सर्वांनी विचारलं, काय झालं भारती? तुझ्यावर कोणी हल्ला केला? भारती रडत म्हणाली, राजकुमार अर्जुन इथे आला होता. त्याने मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारले आणि मी मला वाचवले. गावकरी आश्चर्यचकित झाले. एक माणूस म्हणाला, राजकुमार इथे? तू बकवास बोलत आहेस. राजकुमार इथे काय येईल? भारती म्हणाली, मी खरे सांगत आहे. काका, रामूने ते पाहिले असेल. तो बाहेर होता. त्याला विचारा. सर्वांनी रामूकडे पाहिले. रामू गोंधळात पडला होता. त्याने खरोखर राजकुमाराला पाहिले होते. पण जर त्याने खरे सांगितले तर राजकुमार रागावेल. राजकुमार त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. रामूला एक मुलगी होती जी अजूनही लहान होती. रामूला भीती होती की जर त्याने राजकुमाराविरुद्ध बोलले तर तो त्याच्या मुलीला इजा करेल. भारतीने रामूला विनंती केली, काका रामू, मला खरं सांगा. तुम्ही नेहमीच खरं बोलता. तुम्ही राजकुमाराला पाहिलंय ना? कृपया या लोकांना सांगा. सगळे रामूकडे पाहत होते. रामूची जीभ बांधलेली होती. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याने डोके खाली केले आणि गप्प राहिला. लोकांनी त्याच्या शांततेचा गैरसमज केला. एक माणूस म्हणाला, हे बघ, रामू काहीच बोलले नाहीत. याचा अर्थ ती भारती खोटे बोलत आहे. जर राजकुमार खरोखरच इथे असता तर रामू काका आम्हाला म्हणाले असते, तो कधीही खोटे बोलत नाही. एक महिला म्हणाली, हो, भारती नक्कीच खोटे बोलत असेल. राजकुमारासारखा माणूस इथे काय येईल? आणि जरी तो आला तरी तो आपल्या अनाकर्षकतेला आकर्षित करण्यासाठी असेल.
किंवा कदाचित तिचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असतील आणि ते लपवण्यासाठी ती राजकुमाराच्या नावाचा वापर करत असेल. भारती हे ऐकून जोरजोरात रडू लागली, ओरडू लागली, नाही, मी खरं सांगत आहे, मी खोटं बोलत नाही आहे. राजकुमार खरंच इथे आला होता. रामू काका, कृपया काहीतरी बोला, तुम्ही त्याला पाहिलं ना? पण रामू गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो काहीच बोलला नाही. भारतीची आई गीता हिनेही लोकांना विनंती केली, माझी मुलगी खरं बोलत आहे, कृपया तिच्यावर विश्वास ठेवा. पण कोणीही ऐकले नाही. गोंधळ उडाला. काही लोकांनी भारतीवर खोटे बोलल्याबद्दल खटला चालवण्याची मागणी केली. काही लोक म्हणत होते की तिला गावातून हकलवून लावावे. या गोंधळाची बातमी राजा विक्रमसिंह यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना सांगण्यात आले की एक मुलगी खोटे आरोप करत आहे. राजा विक्रमसिंह यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांना आश्चर्य वाटलं, हे कसं शक्य आहे? माझा मुलगा हे करू शकत नाही. त्याने पटकन आपल्या मुलाच्या खोलीकडे पाहिले. राजकुमार अर्जुन त्याच्या खोलीत झोपला होता. खरं तर तो लगेच राजवाड्यात परतला होता आणि झोपेचे नाटक करत होता. राजा विक्रमसिंह गावात आले. त्यांनी भारतीला विचारलं, मुली, तू खरं बोलत आहेस का? तुझ्यावर कोणी हल्ला केला? भारती ओरडली, महाराज, राजकुमार अर्जुन, तो मला घेऊन जाऊ इच्छित होता. त्याने मला मारले. मी खरे बोलत आहे. राजा विक्रमसिंह म्हणाले, हे कसे शक्य आहे? माझा मुलगा अजूनही राजवाड्यात झोपला आहे. तुम्ही खोटे बोलत आहात. भारती म्हणाली, नाही महाराज, मी खरे बोलत आहे. रामू काकाला विचारा, त्याने राजपुत्राला येथून पळून जाताना पाहिले आहे. राजा विक्रमसिंह यांनी रामूकडे पाहिले. रामू, तू काय पाहिलेस? खरं सांग. तू एक सत्यवादी माणूस आहेस. तू कधीही खोटे बोलत नाहीस. सर्वजण रामूकडे पाहू लागले. भारतीने हात जोडून म्हणाली, रामू काका, कृपया खरे बोला. तुम्हाला माहीत आहे मी खोटं बोलत नाही. पण रामू काका काहीच बोलला नाही. ते गप्प राहिले. पण त्यांच्या गप्प राहण्याने सगळ्यांना विश्वास दिला की भारती खोटं बोलत आहे. विक्रमसिंहला खूप राग आला. ही मुलगी राजकुमारावर खोटे आरोप लावत आहे. हा राजपरिवाराचा अपमान आहे. हिला तुरुंगामध्ये टाका. सैनिकांनी भारतीला पकडलं. भारती जोरजोरात रडू लागली, ओरडू लागली, मी खरं बोलत आहे, मी खोटं बोलत नाही. रामू काका, तुम्ही तरी काहीतरी बोला, माझी मदत करा. गीता रडायला लागली. तिने महाराजांकडे भीक मागितली. माझी मुलगी खरे बोलत आहे, कृपया तिच्यावर विश्वास ठेवा. पण राजाने लक्ष दिले नाही. सैनिकांनी भारतीला तुरुंगात नेले. देवेंद्रने हे सर्व पाहिले. तो खूप रडला. त्याने भारतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण सैनिकांनी त्याला रोखले. देवेंद्रला समजत नव्हते की भारतीने राजकुमाराचे नाव का घेतले होते. राजकुमार खरोखरच इथे आला होता का, की भारतीने काहीतरी लपवलं होतं? भारती एका अंधाऱ्या खोलीत बंद होती. ती जमिनीवर बसून रडत होती. तिला समजत नव्हते की हे सर्व तिच्यासोबत का घडत आहे. तिने कोणताही गुन्हा केला नव्हता. तिने फक्त सत्य सांगितलं होतं. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. रामू काकांनीही तिला मदत केली नाही. तिला वाटलं की देवही तिला विसरला असेल. दुसरीकडे राजकुमार अर्जुन खूप आनंदी होता. त्याची योजना यशस्वी झाली होती. भारतीला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याला वाटलं आता भारतीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर ती माझी होऊ शकली नाही तर ती कुणाचीही होऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी राजकुमार अर्जुन तुरुंगात गेला. त्याने भारतीकडे पाहिले. भारतीचे डोळे सुजले होते. ती रडून थकली होती. राजकुमार अर्जुन हसत म्हणाला, हे बघ भारती, मी तुला सांगितलं होतं की जर तू माझी झाली नाहीस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता बघ तू कुठे आहेस, तुरुंगात. जर तू माझ्याशी लग्न केलं असतंस तर आज तू राजवाड्यात राणी म्हणून राहत असतीस. पण तू मला नकारलंस. भारती रागाने म्हणाली, तू खूप वाईट आहेस. राजकुमारा, तुझे कधीही चांगले होणार नाही. तू माझी बदनामी केली आहेस. पण मला माहीत आहे की सत्याचा
नेहमीच विजय होतो. देव पाहत आहे आणि एके दिवशी तुम्हाला तुमच्या कृत्यांसाठी शिक्षा होईल. राजकुमार हसला आणि म्हणाला, सत्याचा विजय होतो? या सर्व कथा आहेत भारती. वास्तविक जगात शक्तीचा विजय होतो आणि माझ्याकडे शक्ती आहे. पण अजूनही एक संधी आहे. जर तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस तर मी माझ्या वडिलांना तुला सोडायला सांगू शकतो. विचार कर भारती. मी कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही. भारती म्हणाली, मी इथेच मरेन, पण मी तुझी होणार नाही. राजकुमार अर्जुन रागाने निघून गेला. बाहेर गीता आणि देवेंद्र खूप अस्वस्थ होते. गीता रात्रंदिवस रडत होती आणि तिची तब्येत बिघडत होती. देवेंद्र राजाला भेटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने नकार दिला. देवेंद्रला काय करावे हेच समजत नव्हते. त्याला भारतीला वाचवायचे होते, पण कसे? त्याच्यात ताकद नव्हती. तो एक गरीब मुलगा होता आणि राजा खूप मोठा माणूस. आणखी काही दिवस गेले. भारती तुरुंगात रात्रंदिवस रडत होती. तिला जेवू दिले जात नव्हते. ती हळूहळू कमकुवत होत चालली होती. गीताची प्रकृतीही बिकट होत गेली. ती आजारी पडली. देवेंद्रने दोघांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही तुटत होता. त्याला काय करावं हे कळत नव्हतं. एके दिवशी गीता देवेंद्रला म्हणाली, बाळा, मला माहीत आहे की माझी मुलगी सत्य बोलत आहे. रामूने सत्य लपवलं आहे. त्याच्या मौनामुळे माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आपल्याला काहीतरी करावे लागेल. देवेंद्र म्हणाला, आई, मला माहीत आहे की भारतीला खोटं बोलता येत नाही, पण आपण काय करू शकतो? रामू काकाने सत्य का सांगितले नाही? गीता म्हणाली, कदाचित रामू घाबरला असेल. कदाचित त्याला वाटलं असेल की जर त्याने राजकुमाराविरुद्ध बोलले तर तो त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाचे नुकसान करेल. पण त्याच्या मौनामुळे माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आपण रामूला सत्य सांगायला हवे. देवेंद्र म्हणाला, पण कसे? रामू काहीच बोलत नाहीये. गीता म्हणाली, आपण एक योजना आखली पाहिजे. आपण राजपुत्राला अडकवले पाहिजे. आपण त्याला सार्वजनिक ठिकाणी उघड केले पाहिजे. देवेंद्रला गीतेचा मुद्दा समजला. त्यांनी एक योजना आखली. देवेंद्रने राजाला भेटण्याची परवानगी मागितली. त्याने सांगितले की त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. राजाने त्याला परवानगी दिली. देवेंद्र राजाच्या दरबारात गेला आणि म्हणाला, महाराज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. कृपया उद्या सकाळी जंगलाजवळील पिंपळाच्या झाडाजवळ या. तिथे मी तुम्हाला सत्य दाखवतो. राजकुमार अर्जुन खरोखर भारतीकडे गेला होता की नव्हता? राजा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, तुम्हाला मला काय दाखवायचे आहे? देवेंद्र म्हणाला, महाराज, उद्या सर्व काही स्पष्ट होईल. कृपया काही विश्वासू लोकांना घेऊन या. राजाने विचार केला. चला बघूया, हा मुलगा काय सांगतो ते पाहूया. राजा सहमत झाला. देवेंद्र निघून गेला. तो त्याच्या योजनेनुसार काम करू लागला. त्याने राजाकडे एका दिवसासाठी भारतीला तुरुंगातून सोडण्याची परवानगी मागितली. राजाला वाटलं की सत्य उद्या बाहेर येईल, म्हणून त्याने भारतीची एका दिवसासाठी सुटका केली. देवेंद्रने भारतीला तुरुंगातून सोडले. भारती खूप कमकुवत झाली होती. तिने देवेंद्रला विचारले, काय चाललंय देवेंद्र? देवेंद्र म्हणाला, भारती, माझ्यावर विश्वास ठेव. उद्या सगळं ठीक होईल. आपण राजकुमाराला त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ. भारतीला काहीच समजलं नाही, पण तिने देवेंद्रवर विश्वास ठेवला. देवेंद्रने रामूशीही बोलले. मग देवेंद्रने राजकुमार अर्जुनला संदेश पाठवला. संदेशात असे लिहिले होते, राजकुमार, भारती तुम्हाला भेटू इच्छिते. ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे. उद्या सकाळी जंगलातील पिंपळाच्या झाडाजवळ ये. भारती तिथे तुमची वाट पाहत असेल. राजकुमार अर्जुनला हा संदेश मिळाला. तो खूप आनंदी झाला. त्याने विचार केला, बघ भारती, अखेर सहमत झाली आहे. आता ती माझी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पिंपळाच्या झाडाजवळ जमले. राजा विक्रमसिंह, रामू आणि इतर काही गावकरी झाडांच्या मागे लपले. भारती पिंपळाच्या झाडाखाली उभी होती. थोड्या वेळाने राजकुमार अर्जुन त्याच्या घोड्यावर आला. त्याने भारतीला पाहिले आणि हसू लागला.
तो घोड्यावरून उतरला आणि भारतीकडे गेला. राजकुमार अर्जुन म्हणाला, बघ भारती, मी तुला सांगितलं होतं की एक दिवस तू माझी होशील. तू मला खूप त्रास दिलास, पण आता तुला समजलं. तू माझे ऐकले, हे चांगले झाले. आता चला राजवाड्यात जाऊया, मी तुला माझी राणी बनवीन. भारतीने खाली पाहिले आणि म्हणाली, राजकुमार, कृपया मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. ज्या दिवशी तू बाजारात माझ्याकडे आलास त्याच दिवशी मी तुझे ऐकायला हवे होते. राजकुमार म्हणाला, माझ्याकडे शक्ती आहे. मला जे हवे आहे ते मी मिळवू शकतो. भारती म्हणाली, हो राजकुमार, तू खूप शक्तिशाली आहेस. तू एक राजकुमार आहेस. मी तर एक गरीब मुलगी आहे. मला तुझे ऐकायला हवे होते. राजकुमार अर्जुन खूप आनंदित झाला. त्याने भारतीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू समजलीस, हे चांगले झाले. आता चला राजवाड्यात जाऊया. पण तेवढ्यात राजा विक्रमसिंह, रामू आणि इतर सर्वजण झाडांच्या मागून बाहेर पडले. राजकुमार अर्जुनला धक्का बसला. त्याने त्याचे वडील, रामू आणि इतर सर्वजण तिथे उभे असलेले पाहिले. राजा विक्रमसिंहचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचा मुलगा इतका खालच्या थराला जाऊ शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने राजकुमार अर्जुनच्या चेहऱ्यावर जोरदार थाप मारली, कानाखाली मारली. राजा विक्रमसिंह म्हणाला, तू काय केलेस अर्जुन? तू एका निष्पाप मुलीसोबत इतके भयंकर कृत्य केलेस. तू तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास. तू तिची बदनामी केलीस. तू खोटे बोललास. मला तुझी खूप लाज वाटते. मी तुझ्यावर खूप प्रेम केले आणि तू असे कृत्य केलेस. राजकुमार अर्जुनने डोके खाली केले. त्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच शब्द नव्हते. तो पकडला गेला होता. राजाने रामूकडे पाहिले. रामू, तू सत्य का सांगितलं नाहीस? तू तर एक सत्यवादी माणूस आहेस. तू खोटे का बोललास? रामूच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मी खूप मोठी चुकी केली. मी खोटे बोललो, पण खरे सांगितले तर मला भीती वाटत होती. मला वाटलं जर मी राजकुमाराविरुद्ध बोललो तर तो माझ्या मुलीला हानी पोचवेल, म्हणून मी गप्प राहिलो. पण जेव्हा कोणाचा जीव धोक्यात असतो तेव्हा गप्प राहणे हे एक गंभीर पाप आहे. तुमच्या गप्प राहिल्याने भारतीला खूप वेदना झाल्या. तुमच्या गप्प राहिल्यामुळे ती तुरुंगात गेली. जर आज हे सत्य बाहेर आले नसते तर भारतीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. रामू रडू लागला. त्याने भारतीचे पाय धरले. मुली, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. मी तुला मदत करू शकलो नाही. मला भीती वाटत होती, पण माझ्या भीतीमुळे तुला खूप वेदना झाल्या. मी एक भयंकर पाप केले. भारतीच्या डोळ्यात अश्रू आले. रामू काका, मला समजले होते की तू घाबरला होतास, ती म्हणाली. पण तुमच्या गप्प राहिल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तुमच्या गप्प राहिल्याने सत्य लपवले गेले. तुम्हाला माहिती आहे का की सत्य किती महत्त्वाचे आहे? राजा विक्रमसिंह यांनी राजकुमार अर्जुनकडे पाहिले. अर्जुन, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळेल. तू जे काही केले आहेस ते अक्षम्य आहे. तू एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास. तू उद्धटपणे बोललास. तू तुझ्या पदाचा गैरवापर केलास. राजकुमार अर्जुन रडू लागला. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चुकी केली आहे. राजा म्हणाला, माफ करा? तू माफ करण्याच्या लायक नाहीस. तू गरिबांना मदत केली पाहिजेस. तेव्हाच तुला तुझ्या चुका कळतील. राजकुमार अर्जुनने त्याची चूक लक्षात येताच डोके खाली केले. राजाने भारतीकडे पाहिले. मुली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला तुरुंगात टाकले. मला खूप लाज वाटते. भारती म्हणाली, महाराज, तुम्ही राजा आहात. तुम्ही जे योग्य वाटले ते केले, पण आता सत्य बाहेर आले आहे. मी आता आनंदी आहे. राजा म्हणाला, मुली, मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला या दुःखाची भरपाई करू इच्छितो. तुला जे हवे आहे ते माग. भारती म्हणाली, महाराज, मला काहीही नको आहे. मला फक्त लोकांना सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे समजावे असे वाटते. रामू काकांच्या मौनाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. जर त्याने त्या दिवशी सत्य सांगितले असते तर मला इतके दुःख झाले नसते. राजाने रामूकडे पाहिले. रामू, तुलाही शिक्षा झाली पाहिजे. तू असत्याला स्पर्श केलास. महाराज,
रामू काकांना शिक्षा देऊ नका. तो आधीच त्याच्या चुकीमुळे खूप दुःखी आहे. त्याला त्याची चूक कळली आहे, हे पुरेसे आहे. राजा म्हणाला, मुली, तू खूप दयाळू आहेस, पण रामूला त्याच्या चुकीबद्दल दुःख सहन करावे लागेल. रामू, तू गावोगावी जाऊन लोकांना सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे सांगशील. तू लोकांना समजावून देशील की मौन हे कधीकधी एक गंभीर पाप असते. जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा मौन राहणे हे सर्वात मोठे पाप असते. रामू सहमत झाला. त्याने आपले जीवन लोकांना सत्याचे महत्त्व शिकवण्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. राजाने संपूर्ण गावाला जाहीर केले की भारती निर्दोष आहे. त्याने राजकुमार अर्जुनला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा केली. राजकुमाराला राजवाड्यातून हकलवून लावण्यात आले. त्याला गावात जाऊन गरिबांची सेवा करायची होती. भारती आणि देवेंद्र यांचे लग्न झाले होते. राजाने स्वतः त्यांच्या लग्नाला हजेरी लावली. त्याने भारती आणि देवेंद्र यांना अनेक भेटवस्तू दिल्या. त्यांनी त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी जमीन दिली. भारती आणि देवेंद्र यांनी आनंदाने एकत्र आयुष्य सुरू केले. गीता आता आनंदी होती. तिच्या मुलीला न्याय मिळाला होता. राजकुमार अर्जुन गावात गेला आणि गरिबांची सेवा करू लागला. हळूहळू त्याला त्याच्या चुका कळू लागल्या. त्याला समजलं की खरे सुख दुसऱ्यांची सेवा करण्यात आहे, स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करण्यात नाही. काही काळानंतर राजकुमार अर्जुन पूर्णपणे बदलला. तो एक चांगला माणूस बनला. त्याने भारती आणि देवेंद्र यांची माफी मागितली. भारतीने त्याला माफ केले. राजा विक्रमसिंह आपल्या मुलामध्ये हा बदल पाहून खूप आनंदी झाला. त्याने अर्जुनला पुन्हा आपला राजकुमार बनवले. पण यावेळी अर्जुन एक चांगला आणि न्यायी राजपुत्र होता. रामूने आपले उर्वरित आयुष्य गावोगावी फिरत लोकांना सत्याचे महत्त्व शिकवले. तो लोकांना त्याची कहाणी सांगत असत आणि माझ्या मौनामुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते. जर मी त्या दिवशी सत्य सांगितले असते तर भारतीला इतके दुःख झाले नसते. सत्य सांगणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी गप्प राहणे हे एक गंभीर पाप असते. जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा आपण सर्व परिस्थितीत सत्य बोलावे. काहीही असो. लोक रामूचे ऐकत होते आणि सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजत होते. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण राज्यात पसरली. लोक त्यातून शिकू लागले. पालक त्यांच्या मुलांना ही गोष्ट सांगत होते की नेहमी सत्य बोलले पाहिजे. शांतता कधीकधी खोटे बोलण्यापेक्षाही वाईट असू शकते. भारती आणि देवेंद्र आनंदी जीवन जगू लागले. त्यांना 2 मुले झाली. त्यांनी त्यांच्या मुलांना सत्य बोलायला शिकवले. ते त्यांच्या मुलांना रामूची गोष्ट सांगत होते आणि म्हणत होते की जेव्हा जेव्हा कोणी संकटात असते तेव्हा आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण कितीही घाबरलो तरी आपण सत्य बोलले पाहिजे. गीता देखील दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगली. ती ही गोष्ट तिच्या नातवंडांना सांगायची. ती म्हणायची की देव नेहमीच सत्याच्या पाठीशी उभा असतो. जरी सत्य काही काळासाठी हरले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आपण कधीही हार मानू नये. आपण नेहमीच सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राजा विक्रमसिंह यांनीही या घटनेतून बरेच काही शिकले. त्यांना समजले की राजा असणे म्हणजे आदेश देणे नाही. राजाचा न्याय आवडला पाहिजे. त्या प्रत्येक प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. वेळ निघून गेला. भारती आणि देवेंद्र म्हातारे झाले, पण त्यांची कहाणी कायमची जिवंत आहे. गावातील लोक अजूनही त्यांची कहाणी सांगतात. ते म्हणतात की ते आपल्याला सत्य सांगणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवते. त्याच्या शेवटच्या काळात रामूने अनेक लोकांना सत्याचे महत्त्व सांगितले. तो मरत असताना त्याने आपल्या मुलांना सांगितले, माझ्या बाळांनो, मी माझ्या आयुष्यात एक मोठी चूक केली. मी सत्य लपवले. माझ्या मौनामुळे एका निष्पाप मुलीला खूप त्रास सहन करावा लागला. पण देवाने मला माझी चूक सुधारण्याची संधी दिली. मी माझे उर्वरित आयुष्य लोकांना सत्य सांगण्यात घालवले. तुम्ही नेहमीच सत्य सांगावे. कधीही खोटे बोलू नका. आणि जेव्हा एखाद्याला मदत करण्याची वेळ येते तेव्हा कधीही गप्प बसू नका. काहीही झाले तरी सत्य सांगा. रामूची मुले त्यांच्या वडिलांचे ऐकत असत. त्यांनीही नेहमीच सत्य सांगितले. त्यांनीही लोकांना सत्याचे महत्त्व शिकवत राहिले. हा धडा पिढ्यानपिढ्या चालत आला. राजकुमार अर्जुननेही
आयुष्यभर चांगली कामे केली. तो एक न्यायी आणि दयाळू राजा बनला. त्याने त्याच्या राज्यात अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्याने गरिबांसाठी घरे बांधली, त्याने शाळा उघडल्या, त्याने रुग्णालये बांधली. पण त्याने केलेल्या चुका कधी विसरला नाही. तो नेहमीच आठवत असे की त्याने एका गरीब मुलीसोबत किती चुकीचं वागलं होतं. ती गोष्ट त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी प्रेरणा देत असायची. भारतीने शेवटच्या क्षणाला देखील हा संदेश दिला की आपण नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात अनेक संकटांना मी तोंड दिले आहे. माझे वडील वारले, मी आणि माझी आई गरिबीत जगलो. नंतर माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले, मला तुरुंगात टाकण्यात आले. पण मी कधीही सत्य सोडले नाही. मी नेहमीच देवावर विश्वास ठेवला आणि पहा, शेवटी सत्याचा विजय झाला. देव आपल्या पाठीशी असतो, म्हणून कधीही हार मानू नका. नेहमी सत्य बोला. देव नेहमीच तुमच्यासोबत असतो. देवेंद्रनेही आयुष्यात नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिला. त्याने नेहमीच भारतीला पाठिंबा दिला. जेव्हा सर्वजण भारतीच्या विरोधात होते तेव्हाही देवेंद्र म्हणाला होता, प्रेम म्हणजे फक्त आनंदात एकमेकांना साथ देणे नाही. प्रेम म्हणजे अडचणीच्या वेळीही एकत्र उभे राहणे. जेव्हा भारतीला तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा देवेंद्रने तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने एक योजना आखली आणि राजकुमाराला अटक केली. गीता देखील तिच्या मुलीच्या बाजूने उभी राहिली. जेव्हा सर्वांनी भारतीला खोटे म्हटले तेव्हा गीताने तिच्या मुलीवर विश्वास ठेवला. गीताला माहीत होतं की तिची मुलगी खोटे बोलू शकत नाही, म्हणून तिने भारतीला पाठिंबा दिला. ही कथा आपल्याला अनेक धडे शिकवते. पहिला धडा म्हणजे आपण नेहमी सत्य बोलले पाहिजे. आपल्याला कितीही त्रास झाला तरीही आपण कधीही सत्य सोडू नये. दुसरा धडा म्हणजे मौन बाळगणे कधीकधी गंभीर पाप असू शकते. जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा आपण गप्प राहू नये. आपण कितीही घाबरलो तरी आपण सत्य बोलले पाहिजे. तिसरा धडा म्हणजे आपण कधीही आपल्या शक्तीचा गैरवापर करू नये. राजकुमार अर्जुनने आपल्या शक्तीचा गैरवापर केला आणि त्यासाठी त्याला शिक्षा झाली. चौथा धडा म्हणजे सत्याचा नेहमीच विजय होतो. जरी सत्य काही काळासाठी हरले तरी शेवटी त्याचा विजय होतोच. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येकाला त्यांच्या कृतीचे फळ मिळते. राजकुमार अर्जुनला त्याच्या वाईट कृत्यांसाठी शिक्षा झाली आणि भारतीला तिच्या चांगल्या कृत्यांसाठी बक्षीस मिळाले. म्हणून आपण नेहमीच चांगले कृत्य केले पाहिजे आणि कधीही कोणाचे नुकसान आपण नाही केले पाहिजे. या कथेद्वारे आपण हे देखील शिकलो की क्षमा करणे किती महान गुण आहे. भारतीने राजकुमार अर्जुनला क्षमा केली, ही तिची महानता दर्शवते. क्षमा केल्याने मनाला शांती मिळते आणि आपण पुढे जाऊ शकतो. ही कथा आपल्याला आठवण करून देत राहील की सत्य ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. मौन कधीकधी गुन्हा असू शकते, म्हणून जेव्हा सत्य बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण कधीही मागे हटू नये. राजा विक्रमसिंह यांनी शेवटी सर्वांना एका गहन आणि प्राचीन म्हणीची आठवण करून दिली, ज्याने सर्वांचे डोळे उघडले. ते म्हणाले, लक्षात ठेवा, इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा महान लोक शांत राहिले तेव्हा तेव्हा मोठा विनाश झाला आहे. महाभारत युद्ध केवळ कौरव वाईट होते म्हणून लढले गेले नाही, तर भीष्म पितामहासारखे महान लोक शांत राहिले म्हणून लढले गेले. त्या दिवशी हस्तिनापूरच्या गजबजलेल्या राजदरबारात जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे केस धरून सर्वांसमोर तिचे वस्त्र उतरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि ती मदतीसाठी ओरडत होती. त्यावेळी अत्यंत ज्ञानी आणि शक्तिशाली भीष्म पितामह तिथे बसले होते. त्याच्याकडे इतकी शक्ती आणि अधिकार होते की जर त्याने एकदाच रागाच्या भरात दुर्योधनाचा वध केला असता आणि जर त्यांनी दुशासनाला थांबवले असते तर त्यांना पुढे जाण्याचे धाडस झाले नसते. जर त्या दिवशी भीष्म पितामहांनी त्याच्या प्रतिज्ञेचे उद्धरण करून मौन तोडले असते आणि शांत राहण्याऐवजी धर्माचे समर्थन केले असते तर कदाचित महाभारताचे ते विनाशकारी युद्ध कधीच झाले नसते.
लाखो सैनिक मारले गेले नसते आणि भारताची भूमी रक्ताने लाल झाली नसती, पण भीष्म पितामहांनी ते गंभीर पाप स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि डोके टेकवून शांत राहिले. या मौनाचा परिणाम असा झाला की अधर्माचे धैर्य वाढले आणि शेवटी ते नष्ट झाले. भीष्म पितामहांना स्वतःला त्याच्या मौनाची मोठी किंमत मोजावी लागली. युद्धभूमीवर अर्जुनाच्या असंख्य तीक्ष्ण बाणांनी त्याला भुसकले आणि बाणांच्या शय्येवर पडून त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. जेव्हा तो बाणांच्या डंकाने त्रस्त होता तेव्हा त्याला जाणवले की द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी त्याचे मौन हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. म्हणून रामू आणि माझ्या प्रजेला लक्षात ठेवा, अन्याय करणे हे पाप आहे, पण अन्याय पाहून गप्प राहणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजची कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असल्यास प्रेमाने मला क्षमा करा. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो आजची कथा आवडली असे लिहा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आजची कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बघा, भगवंत तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. हे भक्तांनो, चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच भगवंताचरणी या चालू क्षणाला प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. राधे राधे.